नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आयसीटी हा जो युनिट आहे यामध्ये थोडेसे कन्फ्युजिंग प्रश्न असतात किंवा हा युनिट भरपूर लोकांना थोडासा अवघड जातो. परंतु आज आपण असे प्रश्न बघणार आहोत ज्यामधून तुम्हाला आयसीटी हा जो युनिट आहे तो खूप सोपा वाटू लागेल आणि एक्झामिनेशन मध्ये खूप कॉन्फिडेंटली तुम्ही प्रश्नांची उत्तर देऊ शकाल. या युनिटमध्ये प्रत्येक युनिटमध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. ते इझी टू मॉडरेट ही असू शकतात, मॉडरेट टू हार्ड सुद्धा असू शकतात किंवा इझी आणि हार्ड ही असू शकतात. सो कुठल्याही पद्धतीचा जर प्रश्न असला तर तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. इझी पद्धतीमध्येच प्रत्येक प्रश्न जो आहे तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. सो त्यामुळे हा सेशन तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल आणि एक्झामिनेशन मध्ये कॉन्फिडेंटली प्रश्न सोडवता येतील. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी एक महत्वपूर्ण सूचना मी घेऊन आलेलो आहे. येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी आपल्याकडे कमीत कमी कालावधी उरलेला आहे आणि या कमीत कमी कालावधीमध्ये आपल्याला उत्तम दर्जाचं रिव्हिजन करायचं आहे. त्यासाठी आपण ऑर्गनाइज केलेला आहे 3 डे क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुमचे पूर्ण युनिट्स जे आहेत, पेपर 1 मधले प्रत्येक चॅप्टर्स जे आहेत ते कव्हर केले जातील, ते रिवाइज करून घेतले जातील, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील. मित्रांनो, 2 जून पासून हा क्रॅश कोर्स सुरू होत आहे. अजिबात मिस करू नका. तुम्हाला जर येणारी एक्झामिनेशन क्वालिफाय करायची असेल तर हा 3 डे क्रॅश कोर्स तुमच्यासाठी उत्तम दर्जाचा रिव्हिजनल कोर्स असणार आहे, कन्सेप्ट क्लिअरन्स कोर्स असणार आहे आणि स्कोर वाढवणारा हा क्रॅश कोर्स असणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, या दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करायचं आहे, व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून, आणि 3 डे क्रॅश कोर्सला रजिस्टर करायचं आहे. ठीक आहे. आजच करा फटाफट, म्हणजे तुमचं व्यवस्थितपणे रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि वेळेमध्ये तुमचं क्रॅश कोर्स जो आहे तो जॉईन करता येईल. ओके. सो NMEICT हा तुम्हाला इथे ॲक्रोनिम दिसत असेल. ठीक आहे. शॉर्ट फॉर्म दिसत असेल तर याचं फुल फॉर्म काय आहे असं विचारलेलं आहे. नॅशनल मॅसिव्ह एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. बघा, आयसीटी तर माहिती आहे आपल्याला. आयसीटी तर आपण तोच युनिट पाहतोय, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. NME चा फुल फॉर्म आपल्याला डोक्यात ठेवायचा आहे. नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन आहे, नॅशनल मॅसिव्ह एज्युकेशन आहे, नॅशनल मल्टीपर्पज एज्युकेशन आहे का नॅशनल मोड ऑफ एज्युकेशन आहे? सोपं आहे. नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन. ठीक आहे, थ्रू आयसीटी असं त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे. नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे MHRD ने सुरू केलं होतं, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट, है ना. हे आयसीटीच्या क्षमतेला चालना देण्यासाठी देशातील सर्व विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाची सामग्री मोफत उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलं होतं. म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी पुस्तकं किंवा नोट्स हे सगळं घ्यावं लागतं किंवा अदर मटेरियल्स, तर ते पूर्णपणे ऑनलाईन मेथडने विद्यार्थ्यांना घेता यावं. त्यासाठी विद्यार्थ्यांना कुठे ट्रॅव्हल करायचं गरज नाहीये. घर बसल्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने त्याचं PDF बुक सर्व मिळतील, अशा पद्धतीचं सुरू केलं होतं. मग यामध्ये फक्त मटेरियल्सच नाही, तर यामध्ये तुम्हाला कोर्सेस पण मिळणार. ठीक आहे. NMEICT हा जो मिशन आहे एज्युकेशनसाठी, यामध्ये भरपूर सारे इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न. रकम थोडक्यात त्याला म्हणतात, एक पोर्टल आहे. हा कशाशी संबंधित आहे? मायनिंग इंडस्ट्री, स्टुडंट्स, इन्कम टॅक्स पेयर्स की शेतकरी म्हणजे फार्मर्स. राईट. मग हे रकम जे आहे, राईट, हे रकम कशाशी संबंधित आहे? तर हे फार्मर्स, शेतकरी यांच्याशी संबंधित आहे. बघा, केंद्र सरकारने, सेंट्रल गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांना कृषी मालाची विक्री करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. राईट. राष्ट्रीय किसान कृषी मंडळ, त्याला म्हणतात रकम. समजलं. हा पोर्टल सुरू केला होता. हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे जो छोट्या खेड्यातील शेतकऱ्यांना इंटरनेटद्वारे जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांशी जोडण्याशी तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहे. आता प्रॉब्लेम हा आहे की प्रॅक्टिकली बघायला गेलं तर प्रत्येक शेतकऱ्यांना याचं यूज करणं पॉसिबल आहे का?
नाही, मग तो एक दुसरा भाग आहे, तो वेगळा भाग आहे. बट एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे याच्यामध्ये. ठीक आहे. MSTC मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनची शाखा सेंट्रल रेल साइड वेअरहाऊसिंग कंपनी यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. अजिबात विसरायचा नाही, दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे. MSTC आणि CRWC. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळायच्या आधी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्याकडे फुल सिलेबस कोर्स अवेलेबल आहे. पेपर 2 जर तुमचा कॉमर्स असेल, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स आणि आणखीन जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत ते, तर तुमच्यासाठी पेपर 2 फुल सिलेबस कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये पूर्ण युनिटचे तुम्हाला शॉर्ट नोट्स, मॉक टेस्ट, नोट्स, राईट, त्यासोबत कन्सेप्ट क्लिअरन्ससाठी रेकॉर्डेड व्हिडिओज, या सर्व गोष्टी, हे सर्व मटेरियल्स तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही जर पेपर 2 कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला पेपर 1 कोर्स जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. म्हणजेच पेपर 1 मधील सर्व मटेरियल्स, कन्सेप्ट क्लिअरन्स, रेकॉर्डेड सेशन्स, ऑल द थिंग्स फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप जे आहे ते डाउनलोड करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. बघा, ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे. सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे. महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डर मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील. डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल, ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे फटाफट जायचंय, ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न, ई कॉमर्स साठी 4 मुख्य प्रकारापैकी खालीलपैकी कोणता भाग आहे? B2B, B2C, C2B की ऑल ऑफ द अबव? आता B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस, B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर आणि C2B म्हणजे कस्टमर टू बिझनेस. ठीक आहे. तर यामध्ये हे सर्वच महत्वाचे आहेत. सर्वच ई कॉमर्सचे टाईप आहेत. ठीक आहे. B2B असेल, B2C, C2B, नाहीतर काही असू द्या. ठीक आहे. हे सगळेच ई कॉमर्सचे टाईप आहेत. B2B म्हणजे व्यवसाय टू व्यवसाय, बिझनेस टू बिझनेस. ही एक अशी कंडिशन आहे जिथे एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायाशी व्यावसायिक व्यवहार करू शकतो. समजते? एक बिझनेस दुसऱ्या बिझनेसला माल पुरवतो. समजतंय? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मोबाईल कंपनी आहे, मोबाईल कंपनीची असेंब्ली आहे, है ना? मोबाईल कंपनीचं असं नाही की पूर्णच्या पूर्ण मोबाईल एका कंपनीत तयार होतो. नो, त्याची बॅटरी बनवणं दुसऱ्या कंपनीकडे असू शकतं. आता बघा, इवन ऍपल फोन, ठीक आहे, त्याची बॅटरी पण लिथियम काय कुठली तरी बॅटरी असते, ती चायनामध्ये क्रिएट होते. मग याची याची जी प्रोडक्शन आहे ते एका कंपनीचं आहे का? नाही, वेगळ्या कंपनीचं आहे. कॅमेरा मे बी सोनी कंपनीचा असतो. आलं का लक्षात? सो हे नंतर असेंब्ली होते, याची असेंब्ली होते. त्याला काय म्हटलं जातं, आता या प्रोडक्टला बनवण्यासाठी एका बिझनेसने दुसऱ्या बिझनेसला हेल्प केलेली आहे. मग हे B2B जेव्हा व्यवहार होतो त्याला बिझनेस टू बिझनेस असं म्हणतात. B2C म्हणजे आता डायरेक्ट ग्राहकाला मिळत आहे, एका बिझनेस कडून ग्राहकाला प्रोडक्ट मिळत आहे, त्याला B2C म्हणतात. C2B ग्राहक ते व्यवसाय. आता ह्याच्यात थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं, है ना? हा कसा व्यवसायाचा मॉडेल आहे ज्यामध्ये ग्राहक मूल्य निर्माण करतात आणि व्यवसाय ते मूल्य वापरतात. जेव्हा एखादा ग्राहक पुनरावलोकन लिहितो किंवा जेव्हा एखादा ग्राहक नवीन उत्पादनाच्या विकासासाठी उपयुक्त कल्पना देतो, तेव्हा व्यवसायाने इनपुट स्वीकारल्यास तो ग्राहक व्यवसायासाठी मूल्य निर्माण करतो. त्याला C2B म्हणतात. आलं लक्षात? पुढे, ई गव्हर्नन्सशी संबंधित खालीलपैकी कोणते योग्य आहे? नागरिकांना गुंतवणे, सक्षम करणे आणि अरे दोन्ही एकच कसं असं, एंगेज करणे, अनेबल करणे आणि इम्पॉवर करणे. ठीक आहे.
नागरिकांना प्रामाणिक आणि निपक्षपाती सेवा देणे, तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील शासन प्रदान करणे, की ई कॉमर्स ऍप्लिकेशन्सवर लोकांचा विश्वास सुनिश्चित करणे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, नागरिकांना गुंतवणे, सक्षम करणे आणि सक्षम करणे, म्हणजेच अनेबल करणे आणि इम्पॉवर करणे असा त्याचा अर्थ आहे. ई गव्हर्नन्सची उद्दिष्टे बघा काय काय. नागरिकांना चांगली सेवा देणं, पारदर्शकता ठेवणं, जबाबदारीची सुरुवात असणं, माहितीद्वारे लोकांना सक्षम करणं, सरकारमधील कार्यक्षमतेत सुधारणा करणं, व्यापार उद्योगात सुधारित हस्तक्षेप करणं. ठीक आहे. पुढचा प्रश्न, एखाद्याच्या नियोक्ता, वरिष्ठ अधिकारी, सहकारी इत्यादी बद्दल वाईट बोलण्याची कृती आहे, त्याला काय म्हणतात? It is the act of bad mouthing about one's employer, senior executive or colleagues. Cyber venting, web hate, web anger की cyber abuse. समजते का? हे काय आहे तुमचं सायबर वेंटिंग ज्याला म्हटलं जातं. सायबर वेंटिंग बघा खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. सायबर वेंटिंग म्हणजे एखाद्याचा नियोक्ता, वरिष्ठ अधिकारी इत्यादी बद्दल वाईट बोलणे, त्याच्यासाठी वेबसाईट वापरली जाते आणि अशा टिप्पण्या सर्वांना पाहण्यासाठी सार्वजनिक केल्या जातात. ठीक आहे, त्याला सायबर वेंटिंग म्हणतात. लक्षात ठेवा बरं, सायबर वेंटिंग. व्हॉट डज भीम स्टँड फॉर? भीम म्हणजे काय? भारत इन्स्टंट मनी ट्रान्सफर, भारत इंटरफेस फॉर मनी, बँक हॉटलाईन इन्स्टंट मनी की बँकिंग हिट इन्स्टंट मनी. ठीक आहे, याचं राईट आन्सर काय आहे हे मला चॅट बॉक्स मध्ये तर सांगाच, मी तर सांगणारच आहे, पण तुम्ही पण प्रयत्न करा, सांगा. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, बी फॉर भारत इंटरफेस फॉर मनी. ठीक आहे, भीम स्टँड फॉर भारत इंटरफेस फॉर मनी. ठीक आहे, भीम माहिती आहे आपल्याला, है ना. हे भीम जे आहे ते सुरू झालं होतं आपलं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी. त्याला युनिफाईड पेमेंट इंटरफेस, युपीआय वर आधारित नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI द्वारे विकसित केलं गेलं होतं मोबाईल पेमेंट ऍपसाठी. बरोबर ना. 30 डिसेंबर 2016 रोजी नवी दिल्लीमध्ये तालकटोरा स्टेडियम मधील डिजी धन मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लॉन्च करण्यात आलं होतं. समजते? लक्षात ठेवा बरं का. हा जो सेकंड पॉइंट आहे ना, इथे आपण सेकंड पॉइंट जो बघितला आत्ताच, 30 डिसेंबर 2016 आणि कोणी केलं, कुठे केलं, बरोबर, हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. BR आंबेडकर यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे, राईट. आणि 2016च्या भारतीय नोटाबंदीचा एक भाग म्हणून थेट बँकामार्फत ई पेमेंट सुलभ करणे आणि कॅशलेस व्यवहाराकडे वळण्याचा हा हेतू आहे. थोडक्यात याच्याने ट्रान्सपरन्सी वाढते, है ना. जे हेतू होता करप्शन वगैरे ज्याला म्हणतो आपण, ते तर आता होतच आहे म्हणा, बट एक त्या हेतूने हा इनिशिएटिव्ह घेतला गेला होता. डॉट डॉट भारतातील सरकारी संस्थांना नेटवर्क बॅकबोन आणि ई गव्हर्नन्स सपोर्ट प्रदान करते. कोण करतं? NIC, नॅस्कॉम, माहिती तंत्रज्ञान विभाग की स्टेट बँक ऑफ इंडिया. Which one of the following provides network backbone and e-governance support to government bodies in India? सांगा कोण आहे ते? ऑब्विसली NIC आहे, है ना. NIC म्हणजे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र. ओके, याची स्थापना 1976 मध्ये झाली होती, राईट. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. हे माहिती विज्ञान सेवा, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान ICT अनुप्रयोगामध्ये सरकारची प्रमुख विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था आहे, नॅशनल इन्फॉर्मेशन काउन्सिल, राईट. जवळपास सर्व भारतीय सरकारी वेबसाईट NIC द्वारे विकसित केले जातात आणि व्यवस्थापित केले जातात. ठीक आहे. ICCC स्टँड्स फॉर, ICC चा फुल फॉर्म काय? इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड सेंटर, इंटिग्रेटेड कम्युनिटी अँड कंट्रोल सेंटर की इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कम्युनिटी सेंटर, राईट. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर. बघा हा चॅप्टर तुमचा ICT मधला जो आहे, है ना, ICT अँड गव्हर्नन्स ज्याला म्हणतो आपण, किंवा गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह अँड ICT,
खूप महत्वाचं आहे, याच्यावरती प्रश्न खूप बनतात, त्यामुळे हे जे क्वेश्चन्स आहेत आपण त्या चॅप्टर वरती घेत आहोत. राईट, सो लक्ष द्या सगळ्यांनी. एकात्मिक कमांड कंट्रोल सेंटर म्हणजे इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर हे शहराची सुरक्षा आणि पाळत ठेवण्यास सक्षम करेल आणि त्याच वेळी शहराच्या महानगरपालिकेसाठी स्मार्ट सोल्युशन होस्ट करण्यासाठी स्थापन केलेले आहे. ठीक आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय राज्ये आणि लहान शहरांना सेवा म्हणून एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर प्रदान करण्याचा त्याच्या शिफारसींना अंतिम रूप देण्याचे काम सुरू केले आहे. आणि त्यामध्ये ICC जे आहे रिअल टाइम मध्ये विविध सुविधांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हे स्थापित केले गेलं होतं. जसं की पाणी वीज पुरवठा आहे, स्वच्छता आहे, वाहतूक हालचाली आहेत, इमारती व्यवस्थापन आहे, शहर कनेक्टिव्हिटी आहे ना, इंटरनेट पायाभूत सुविधा आहेत, नियंत्रण आहे ना, या सर्व गोष्टींना नियंत्रण करणं, देखरेख करणं हा त्या ICCC चा उद्देश आहे. Which organization developed BHIM application? BHIM application हे कोणत्या संस्थेने विकसित केले? SBI, RBI, NPCI की SEBI? है ना, आत्ताच पाहिलं ना आपण, तर ते काय आहे? NPCI. When was UPI service launched? UPI सेवा कधी सुरू झाली होती? 2016, 17, 18, 19. ऑब्वियसली 16 मध्ये है ना, 2016 मध्ये हे UPI सर्व्हिस जी आहे सुरू झाली होती. प्रथम UPI 2016 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. ठीक आहे, भारतीय नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन NPCI द्वारे सुरू केलं गेलं होतं. ठीक आहे, हे रघुराम जी राजन तत्कालीन RBI गव्हर्नर यांच्याकडून 21 सदस्य बँकेंनी लॉन्च केलं होतं. लक्षात ठेवा, NPCI ही सर्व डिजिटल पेमेंटसाठी एक छत्री संस्था आहे, अम्ब्रेला कन्सेप्ट आहे. राईट, RBI ने हा जो इंटरफेस आहे ना, हा RBI च्या द्वारे नियंत्रित केला जातो आणि मोबाईल प्लॅटफॉर्मवर 2 बँक खात्यामध्ये त्वरित निधी हस्तांतरित करून कार्य करता येतं. म्हणजे ट्रान्सफर लगेच करता येतं, तिथल्या तिथेच तुम्ही ट्रान्सफर करू शकता. इव्हन तुम्ही गुगल पे मध्ये वगैरे जरी म्हटलं तर तुमच्या स्वतःच्या 2 अकाउंट मध्ये एका बँकेतून दुसऱ्या बँकमध्ये लगेच ट्रान्सफर करता येतं ना. ही सुविधा सुरू केली गेली होती. नोव्हेंबर 2021 पर्यंत UPI वर 418 कोटी 4.18 अब्ज मासिक व्यवहारासह 274 बँकांनी उपलब्ध आहेत. ठीक आहे. ऑल राईट, सो दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन एव्हरीवन. आजचे जे क्वेश्चन्स आहेत खूप जास्त महत्वाचे आहेत. हे यामध्ये जे काही आपण शिकलो ते सर्वांनी लक्षात ठेवा, नोट्स बनवून ठेवा, काही किंवा डोक्यात बसवून ठेवा, पण ठेवा, खूप महत्वाचे आहे. ठीक आहे, चलो, सो थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक, हॅव अ ग्रेट डे, बाय बाय.